अंबडच्या सुकना नदीपात्रात वाळू माफियांचा धुमाकूळ, महिला तलाठ्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न, 13 जणांवर गुन्हे दाखल, तहसीलदार विजय चव्हाण यांचा ॲक्शन प्लॅन, वाळू चोरांवर MPDA मोक्काची तयारी, कार्यकारी संपादक रणजित मस्के. अंबड तालुक्यातील सुकना नदीपात्रात आवा अंतरवाला परिसर, रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. कारवाईसाठी गेलेल्या महिला तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 13 आरोपींना पोलिसांनी आरोपी केले आहे. माननीय जिल्हाधिकारी जालना श्रीमती अशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल व उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाक कारवाई पार पडली. अंबडचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सुकना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त होत होत्या. वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी खबऱ्यांचे जाळे उभे केले होते. मात्र यावेळी प्रशासनाने सापळा रचून थेट कारवाई केली. कारवाईदरम्यान सजा आलमगावच्या महिला तलाठी मीरा सखाराम कोल्हे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या बचावल्या. या गंभीर प्रकारानंतर अंबड पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0064/2026 नुसार भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर मालक व चालक तसेच रेकी करणारे खबरी अशा एकूण 13 जणांचा समावेश आहे. अंदाजे 90 ब्रास वाळू चोरी उघडकीस आली असून त्याची किंमत सुमारे 4,50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाबाबत बोलताना तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले की महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता केवळ गुन्हे दाखल करून थांबणार नाही, तालुक्यातील इतर अवैध वाळू उत्खनन स्थळांवरही कारवाई केली जाईल. सराईत गुन्हेगारांवर तडीपारीसह MPDA व मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या कारवाईत तलाठी मीरा कोल्हे, मंडळ अधिकारी विलास राजपूत व महसूल पथकातील सदस्यांनी धाडसी भूमिका बजावली. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर. हरकाळ करत आहेत.